ये कांग्रेस के शासन में, सोनिया मनमोहन के शासन में आए दिन ये पाकिस्तानी आतंकवादी आते थे, बम धमाके कर कर चले जाते थे। मुझे जवाब दीजिए, ये जो आतंकवादी है, ये नक्सलवादी है, उनके पास शस्त्र और बारूद कहां से आता है? वो तो विदेश की धरती से आता है और सीमाएं संपूर्ण रूप से आपके कब्जे में है। सीमा सुरक्षा। अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे गृहमंत्री साहेब की काँग्रेसच्या टायमाला ते पाकिस्तानवर नाही यायचे किंवा कुठलेही अतिरेकी कुठून पण यायचे आणि बॉम्ब फोडून निघून जायचे। मग आता काय करतात? जो दिल्लीमध्ये घटना झाली, 300-350 किलो आरडीएक्स सापडला, तिथं स्फोट होतो, मग तुम्ही काय म्हशी भादरायला गेले होते का? तुम्ही काय करायला गेले होते? दुसऱ्याची सत्ता असताना तुम्ही विपक्ष मध्ये होते, मग हा तुम्ही त्यांच्यावरती आरोप करत असाल तर मग आज तुम्ही का करत आहेत? आज तुम्हाला या गोष्टीची लाज वाटली पाहिजे ना की बाहेरली व्यक्ती येते, तो आतंकवादी येतो कुठनं, तो आरडीएक्स तिथून 350 किलो आणून तिथं फोडतात कुठून? ती दिल्ली, ज्या दिल्लीचे दरवाजे आतून उघडतात। आमच्या लोकांना काही माहिती नाही, जे तुमचं झेलत असतात ना त्या लोकांना याची कल्पना नाही, कारण शेतकरी ज्या टायमाला दिल्लीत आंदोलन केलं त्या दिल्लीच्या दरवाजाच्या आतमध्ये शिरला नाही। युवक म्हणजे स्टुडंट मोर्चा घेऊन येतात, ते आत शिरू शकत नाहीत, मग ते आतंकवादी शिरले कसं काय? याचं तुम्हाला उत्तर दिलं पाहिजे। अरे जेव्हापासून हे कांड घडलेला आहे तुम्ही साधं एक स्टेटमेंट देत नाही आणि तुमचे पंतप्रधान काय करतात? भूटानच्या राजाला जाऊन मुजरा घालतात। अरे लाज वाटली पाहिजे। 30 पेक्षा अधिक लोक मारले गेले, अनेक बेघर झाले, अनेक लोक जखमी झाले, त्या लोकांबद्दल तुम्हाला जराही तीळमात्रही फरक पडत नाही। अरे देशाचा पंतप्रधान, देशाचा गृहमंत्री अनपड गवार राहून चालत नाही, तडीपार राहून चालत नाही, त्याला एज्युकेटेड लागतो। त्याला काय उत्तर दिले पाहिजे? इथल्या समाजाला कसं घेऊन चाललं पाहिजे, या देशाला कसं घेऊन चाललं पाहिजे? आणि काय म्हणता की देशाची सीमा सुरक्षित राहिली पाहिजे। तुमच्यासारख्या हातात जेव्हापासून देश दिलेला आहे, देशाचं वाटोळं झालेलं आहे। इथला शेतकरी खुश नाही, इथला युवक खुश नाही। अरे तुम्ही लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे। शेतकऱ्याची कर्ज माफ केली पाहिजेत, इथे युवकांसाठी रोजगार निर्माण करायला पाहिजे, शाळा व्यवस्थित करायला पाहिजे, दवा दारू स्वस्त करायला पाहिजे। तुम्ही दारूचे भाव वाढवले का कमी केले? अरे जरा तरी विचारायची गोष्ट आहे। सगळ्या गोष्टी काल्पनिक करून लोकांना एड्यात काढण्याचं काम करतात आणि तुमच्यामध्ये एवढी सुद्धा हिंमत नाहीये। जो स्फोट झाला त्याच्याबद्दल साधं एक स्टेटमेंट द्यायची हिंमत नाही। दिल्ली पूर्ण सीसीटीव्ही मध्ये आहे तरी तुम्हाला कळत नाही, मग ते अतिरेकी आले कुठून? असं नाही आले कारण तुम्हाला बिहारचं राजकारण जिंकायचं आहे। आता नगरपालिका, नगर परिषदचे निवडणुका आल्या, मग काही ना काही तर दाखवावं लागेल ना आतंकी हमले। अरे जेव्हापासनं तुम्ही सत्तेत आल्या देशाचं वाटोळं झालेलं आहे। तुम्हाला वाटत असेल आणि तुमच्या अंधभक्ताला वाटत असेल की देश आता सुरक्षित हातामध्ये आहे, तर ते सगळ्यात मोठं भ्रम आहे। जेव्हाही बीजेपी सत्तेत येण्याचा प्रयत्न करते असे दहशतवादी हल्ले पहिल्यापासून झालेले आहेत। आणि जरी कुणाला भरोसा नसेल तर ह्यांचा इतिहास आठवून बघा। जेव्हा जेव्हा हे खुर्चीवर बसलेत त्याच्या अगोदर यांनी हा तो हल्ला 100% केलेला आहे, असं लोकांचं म्हणणं आहे, माझं वैयक्तिक नाही। बाकी इथली जनता हुशार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।